साई बाबा पायजमाई मला भरवायला आलीस, पण तात्या आज शरद सुद्धा इथेच आहे की? अरे देवा, आता काय करू मी? घोर घेऊ नकोस, तात्याची व्यवस्था उपरवाला करेल. उपरवाला नाही, साईज करतात फक्त. आणि आपण केलं असं माप स्वतःच्या पदरात घेतच नाहीत. पुरे माझं कौतुक पुरे. आई, आज तू साई मामांना जेवण द्यायला नाही गेलीस? अरे, आज साईचा विचार तुझ्या बी मनात आला. किती छान. तू त्याला लेकरू मानतेस ना, म्हणून. आई आणि लेकराचं नातच असं असतंय बघ. आपण घास घेण्याच्या आधी त्याचा विचार मनात येतोय. पर तुझं कौतिक आहे हा तात्या. घास घ्यायच्या आधी तुला बी साईचा विचार मनात आला. असाच नेहमी दुसऱ्याचा विचार करावा. आई, समध्या आई असेच असतात. रामाची बी त्याला तर 3 आया होत्या. समज सांगते रे तुला, पर हात थांबवायचा नाही हा, नाहीतर थाळा तसाच राहायचा. कर सुरुवात. रामायणामध्ये कितीतरी पावनगंगा होत्या. पावनगंगा म्हणजे पवित्र नद्या. पवित्र नद्या म्हणजे रामायणातल्या स्त्रिया. कौसल्या म्हणजे ज्ञानमाता, सुमित्रा म्हणजे भक्ती माता, आणि कैकई म्हणजे कर्ममाता. आणि चौथी माता कोण आहे माहितीये? उष्टी बोर द्रोणातून प्रभू श्रीरामांना पेरमानं खाऊ घालणारी शबरी माता. आई, तुला कुठली माता आवडते? आणखीन एक माता आहे, ती मला आवडती. तिच्याशिवाय रामायण अपुरच आहे. ती हाय अंजनी माता. अंजनी माता म्हणजे मारुतरायाची आई ना? हो रे बाबा, हो. पर तिचं तर मला काहीच ठाऊक नाही. बरं सांगते. रावणाचा पराभव करून राम, लक्ष्मण आणि सीतामाई मारुतीरायांच्या खांद्यावरून अयोध्येला निघाले. वाटेत म्हणाले, आपण अंजनी मातेचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं. पण मारुतीराया समद जाणून होता, आपल्या आईला तो ओळखून होता. तर स्वामींची आज्ञा झाली, काय करणार? थांबला. का? त्याला आई आवडत नव्हती? अरे तसं नाही तात्या, पर पुढं काय होणार आहे हे समद दिसत होतं त्याला. म्हणजे जर साई मामांना झिपरी पडणार आहे हे दिसलं तसंच ना? अगदी बरोबर. मग अंजनी माता जिथं होती तिथं मारुतीराया या तिघांना बी घेऊन गेले. समदे अंजनी मातेच्या पाया पडले. मग राम, लक्ष्मण आणि सीतामाई समदे मारुतीरायाचं अंजनी मातेकडे गुणगान गाऊ लागले. जो त्यो सांगी, मारुतीरायांनी हे केलं ते केलं. सीतामाईनं सांगितलं, माझ्यासाठी मारुतीरायानं लंकेपात्र उडी मारली. लक्ष्मण म्हणाला, माझ्यासाठी त्यानं द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. रामाने सांगितलं, अहिरावण महिरावणच्या याला मारुतीरायाने आज सकाळी सोडवलं. नुसतं कौतिक आणि कौतिक. पाटलीनबाई, अहो तुम्ही बघितलं नाही? काय? अहो ध्यान कुठे तुमचं?
दादा घराकडे गेले बघा. ते तिकडनं वळसा घालून गेले बघा. मला भिजायला हवं पाठोपाठ. पर हे समजा ऐकता ऐकता अंजनी माता लईच संतापली. म्हणाली, एक रावण काय अनेक रावण चिलटासारखं मारण्याचं बळ माझ्या मुलात असताना त्यानं एवढा त्रास देवाला होच का दिला. मग लई रडायला लागली, पाया पडायला लागली. एवढा त्रास माझ्या मुलानं देवाला होऊ का दिला. पण मग सीतामाईनं अंजनी मातेची समजूत काढली की रावणाचा वध श्रीरामांच्या हस्ते व्हावा हीच प्रभूंची आज्ञा होती. नाहीतर तुमच्या मुलानं हे काम अगोदरच केलं असतं की. हे समजा ऐकल्यानंतर अंजनी माता पुढे जाऊन कुठं शांत झाली. राशी ही धन्य अंजनी माता आणि तिचा पुत्र मारुती राया. राशी ही धन्य अंजनी माता आणि तिचा पुत्र मारुती राया. तात्या, हात थांबला बरं तुझा. थांब, तुला भात वाढते. हं? हं, जेव. खूप छान. मला लय आवडली गोष्ट. जेव. चला आता, जोत्याजींना गरज आहे. चला. काय तात्या, आज खेळायला गेला नाही का? ऊन आहे ना. आई म्हटली ऊन उतरल्यानंतर जा. पोटात कावळे वरडत असतील त्याच्या. मग कसा जाणार खेळायला? वैना रे तात्या. नाही आजी, माझं तर पोट भरलेलं आहे. अगं आई, नातवंड म्हणजे दुधावरची साय. तू उगा गोर लावून घेतीस. तो काय उपाशी नाही का काही नाही. थांब, अदुगर मला तेला विचारू दे. काय रे तात्या, तुझं पोट भरलं तर मग तुला वाढलं कुणी? आई ना. आई कधी झाली? ती तर त्या फकिरड्याचा गोर लावून वनात गेली. नाही आजी, ती मला वाढूनच गेली. ये बघ तात्या, माझ्याशी लटकं बोलायचं नाही. तुझी आईच माझ्या समोर गेली आहे, तेव्हा तर तुझा थाळा तयार झाला नव्हता. अगं पर तो पोट भरलं म्हणतोय, तर भरलं असलच ना. तो का लटक बोलल? दगड्या, हा, वाड्याची वाट विसरलास की काय? सरकार, सपनात बी इसरायचो नाही. अहो बाईसाहेब, आता आम्ही समजे तर इथंच होतो, मग इथनं चोरून कुणी दिलं? अरे पर ती चंद्री कशी देईल? अहो पर मांडवात तिचा दादला कुठं होता? तो आलाच नाही, म्हणजे त्यानंच इकडचं तिकडं केला असल. राम जन्माचा उत्सव आणि जी समधी माणसं आलती, पर तू नाही आला ते. सरकार, तुम्ही गरीबाला आपलं म्हणता, समजे नाही मानत. म्हणजे आला चेटू करणारा आला, उगा घाबरतात. म्हणून मी कुठेच जात नाही. भैर्या, अरे भिडे खातर नाही आला त्यो, आणि तू म्हणतोय त्यानं चोरी केली. अहो नाही हो, नाही. बायको पोरांची आण घेऊन सांगतो. अहो ह्यो दिसला नाही म्हणून मनात आलं सरकार. आणि नंदी, तू काय रे म्हणत होतास? दादा पाटलांना दम दिल्यापासून ते बेन हाय कुठं इथं? दादा कोणत्या पाटलानं दम भरला तेव्हापासून हे बेन येत नाही. मी तुम्हाला मानतो, त्यासनी कशाला घाबरू? समजा चुकीचं होत आहे सरकार. आपलं समजा आणि सोडून द्या ना. सरकार येऊ. म्हणजे आला काय, चालला काय? काय चंद्रीला बघायला बोलवलं होतं का काय तुला? काय काम होतं? ए, समजा सामान घेऊन चल असं म्हणलं नव्हतं का? आणलेस ना समजा सामान?
नाहीतर तुझ्या पायी पुन्हा वराडा बसायचा. आणलंय ना सरकार, तुम्ही फक्त हुकूम करा. दगडे, तुझ्याकडं ईशाची कॉपी असते म्हण. हाय ना. पुरुष म्हणू नका, मन्यार म्हणू नका, सामद्यांचा विषय. जालिम कोणाचं असतं? घडत घडत मन्यार. एकदम जालिम. हे बघ, ये सरकारनं दिलेलं कुठं बोलायचं नाही. जी मालकीनबाई, तुम्ही फक्त हुकूम करा. हा, कोणावर डाव टाकायचा सांगा. या आम्ही करू. या साई फकीरड्याला मारताना माझी माणसं बघतील. बाईसाहेबांच्या काही दुसरं म्हणत होतं का? त्यासनी पटलेलं दिसत नाही. रास काही नाही, आमचा थळावाड आहे म्हणून गेले असतील. सगळ्या लई नामी काम केलं आहेस तू म्हणतोय त्या परमानं समज झालं. तो साई फकीरडा मेला तर तुला सोन्याचं नाणं बक्षीस. एखाद्याला बरं वाटल्यावर आपल्याला आनंद व्हायला हवा. ए फकीरड्या, तू नका मला शिकवूस. आणि तुझ्यामुळं काय बी झालेलं नाही, कळलं? पण मी म्हणतच नाही की माझ्यामुळे झालंय. अल्लाह मालिक आहे. माझ्या गुरुमुळे झालंय. सावकाश सावकाश सावकाश. अजून घसा बरा झाला नाही. काढा द्यायला हवा. तयारच आहे, मी घेऊन येतो. गुरु, अहो मूल तर घ्या. मला शिकवू नकोस. तुला इथे राहायचं असेल तर राहा, नाही तर निघ. मी काढा देणार. गुरुजी, त्याची घोर घेऊ नका. वैद्य बुवा काढा देतील, तुम्ही ठीक व्हाल. का आता का वैद्यबुवा देतील म्हणताय? नाही, अल्ला मालिक आहे म्हणता ना, मग त्यालाच बोलवा की. अरे तोच करतो. कधी स्वतः करतो, कधी कुणाकरवी करवतो. हे मालिक, जो त्याच्या तोंडून आवाज येत नाही, त्याचा जो रोग असेल तो मला दे आणि त्याला मुक्त कर.
चोत्याजी तुमचा आवाज बरा होतोय. हा असं कसं होईल? तुम्ही माझा आजाद घेतलात. कसं? अरे काय चाललंय? येड लागलं का? काय करतोस? अहो शिदोबा मरेल. धन्य आहे मी. शिर्डीत जन्मलो आणि दोनदा जीव वाचवला माझा. माझा आजार घेतला. तुम्ही माणूस नाही, देव हा देव. हे अरे असं काय नाही. तू आमच्या गुरुजींच्या उपचारानं बरा झालायस. अरे पण साईंचा आवाज बसलाय ते बघ की. अहो काय नाही हो, सोंग आहेत ती. हा काढा साई मी ज्योत्याजीसाठी आणला होता. हा तुम्ही घ्या. घ्या. ही गोष्ट हिंदूराव सरकारांना सांगितलीच पाहिजे. तुम्ही कधी स्वतःच्याच पाऊल खुणा पाहिल्यात? काय विचार करताय? हो सोपं आहे. आपल्याच पाऊल खुणा आपल्यालाच पाहायच्या असतील तर स्वतःची वेगळी वाट तयार करावी लागते. कधी कधी प्रवाहाविरुद्ध पोहावं लागतं आणि इथेच भान सुटण्याची भीती जास्त. कारण आपले मानणारे लोक आपल्याला प्रवाहाविरुद्ध पोहण्याऐवजी प्रवाहाच्या धारेबरोबर पोहण्याचा सल्ला न मागता देऊ लागतात आणि आपला निश्चय डगमगू लागतो. त्याची साथ सोबत पक्की समजा. निश्चय केलाय तर ध्येय नक्की गाठाल. मग आपले सल्ला देणारे दुखावतील हा विचार मनात आणू नका. एक पथ्य पाळा. स्वतःचा राग इतका महाग करा की कुणालाच तो परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की सगळ्यांनाच तो फुकट लुटता येईल. त्याची सोबत मानलीत की कोणी काही बोलूही शकणार नाही. कारण तो आहे सबका मालिक. सबका मालिक एक.